ॐ मातृदेवाय नमः। ॐ पितृदेवाय नमः। ॐ मातापिताय नमः। ॐ श्रीगुरुभ्यो नमः। ॐ श्रीगणेशाय नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्म विद्या नमस्कृत्यं मद्गुरु सद्गुरु चरणं तथा ज्ञानप्राप्त्यर्थप्रस्थानम् अष्टांगराजमार्गे करोम्यहम्। सन्तुष्टोऽहं कृतज्ञोऽहं कृतार्थोऽहं पुनः पुनः। प्राणनाद तेजोऽहं नमो ब्रह्म विद्या नमः। नमो ब्रह्म विद्या नमः। खण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। शांतिपाठ। ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरिहर ओम श्री पद्मसंभव नमः। ओम श्री ब्रह्मांड नायक हरिहर ओम। आहे त्या स्थितीमध्येच थांबायचे। संपूर्णपणे आपण प्रकाशाने भरून गेलेलो आहोत। त्या प्रकाशाची कृतज्ञता व्यक्त करूया आणि ह्या प्रकाशामार्फतच या दिव्य शांततेमध्ये आपण एकरूप होऊया। ओम शांती शांती शांती। ही शांतता माझ्या मस्तकाच्या वरील भागामध्ये मला पूर्णपणे जाणवत आहे। या प्रकाशाने मी पूर्णपणे भरून गेलेलो आहे। हा प्रकाश हळूहळू मी आता शरीराच्या खालील भागाकडे घेऊन जात आहे। ओम शांती शांती शांती। ही शांतता माझ्या मेंदूमधून मज्जारज्जूमधून हळूहळू खाली जाताना मला अनुभवण्यास येत आहे। माझ्या गळ्यामधून छातीमधून पोटामधून ओटीपोट दोन्ही मांड्या आणि पोटऱ्यांमधून प्रत्येक पेशी प्रत्येक ग्रंथी आणि प्रत्येक अवयव या दिव्य प्रकाशाने भरून गेलेला आहे। ओम शांती शांती शांती। ही शांतता हळूहळू पुन्हा मी माझ्या मस्तकाच्या वरील दिशेने घेऊन जात आहे। ओम शांती शांती शांती। ही शांतता माझ्या पोटऱ्यांमधून मांड्यांमधून ओटीपोट पोट छाती गळ्यामधून मुखामधून नासिकामधून दोन्ही डोळ्यांमधून दोन्ही भुवयांच्या मध्ये प्रत्येक पेशी प्रत्येक ग्रंथी आणि प्रत्येक अवयव या दिव्य प्रकाशाने भरून जाताना मला अनुभवण्यास येत आहे। ओम शांती शांती शांती। ही शांतता माझ्या श्वासामध्ये आता मला जाणवत आहे। माझा श्वास अधिक हलका अधिक हलका अधिक हलका होत आहे।
निश्वास स्थितीला येतानाच मी प्रकाशाच्या सर्व प्रदात्या सद्गुरूंची कृतज्ञता व्यक्त करतो. हे प्रभू, आपण सर्व शक्तिसंपन्न आणि शाश्वत प्रज्ञेचे उगमस्थान. या ठिकाणी सत्य, प्रेम आणि आशेचे शब्द उच्चारण्याची बुद्धी आम्हाला द्या. उच्च मंडलातील प्रकाश आम्ही मागतो. आमच्या मनाचे आणि वाणीचे असे नियंत्रण करो की या ठिकाणी सत्याशिवाय काहीही व्यक्त होणार नाही आणि या ठिकाणी पेरलेल्या बीजाला उत्तम आणि चांगली सुपीक जमीन लाभो. हे बीज अशा तऱ्हे उन्निगत हो की जे आज अंधकारात नैराश्यात खितपत पडले आहे, ते खऱ्या आध्यात्मिक उन्नतीच्या तेजोमय प्रकाशात आणि आनंदाच्या भव्यतेमध्ये आणले जावं, अशी मनोमन प्रार्थना करतो. प्रकाश, प्रकाश. दिव्य जाणीवेच्या दिव्य प्रकाशामध्ये मी पूर्णपणे स्थित होतानाच या प्रकाशरूपी भगवंताशी पूर्णपणे जोडला जात आहे. माझे संपूर्ण शरीर मला अतिशय शिथिल जाणवत आहे. संपूर्ण शरीरामध्ये एक दिव्य शांतता मला जाणवत आहे. माझा श्वास अतिशय संथ गतीने सुरू आहे. येणारा श्वास दीर्घ गतीने आत येतो आणि दिव्य शक्ती निर्माण करतोय आणि बाहेर जाताना शरीराची सर्व नकारात्मकता निघून जाते याची जाणीव मला होत आहे. हळूहळू माझं मन पूर्णपणे शांत होत आहे. दिव्य शांततेमध्ये मी पूर्णपणे स्थित होत आहे. प्रकाश, प्रकाश. दिव्य जाणीवेच्या दिव्य प्रकाशात अतिशय स्वस्त असं शांत असं श्वसन सुरू आहे. कोणत्याही प्रयत्नाशिवाय येणारा श्वास आणि जाणारा श्वास याची दोन्ही जाणीव मला होत आहे. प्रकाश, प्रकाश. दिव्य जाणीवेचा दिव्य प्रकाश. हा प्रकाश या ज्येष्ठ महिन्याच्या पावसाबरोबरच मला दिव्यपणे जाणवत आहे. सर्वत्र असणारं पावसाचं रिमझिम वातावरण मी अनुभवत आहे. हा प्रकाश त्या दिव्यतेमध्ये मला घेऊन जात आहे. माझं संपूर्ण शरीर मी त्या दिव्य प्रकाशाने न्हावून निघालेले पाहत आहे. प्रकाश, प्रकाश. दिव्य जाणीवेचा दिव्य प्रकाश माझ्यामध्ये पूर्णपणे स्थित होताना पाहत. या मराठी मातीमध्ये माझा जन्म झाला. त्यातनं मला येणारी दिव्य अनुभूती मी पाहत आहे. या महाराष्ट्राचं आराध्य दैवत, संपूर्ण भारताचं आराध्य दैवत आणि संपूर्ण जगामध्ये ज्याची ख्याती आहे असा पांडुरंग भगवंत एका दिव्य प्रवासातून या पावसातून निघालेला मी अनुभवतो. प्रकाश, प्रकाश. दिव्य जाणीवेचा दिव्य प्रकाश. मला शरीराने सामील होता येत नाही, परंतु मनाने मी या वारीमध्ये पूर्णपणे सामील झालेलो आहे. या मानस वारीतून संपूर्णपणे ह्या प्रकाशाची अनुभूती येत आहे. माझा संपूर्ण प्रकाश या देहूक्षेत्री मला स्थित झालेला अनुभवतो. माऊलींच्या आळंदीच्या ठिकाणी स्थित झालेला मी पाहतो आणि माझ्या मनाच्या रूपाने मी ही पालखी पंढरपूरच्या दिशेने धावत असताना त्या प्रकाशाची जाणीव मला करून देत आहे. टाळ मृदंगाचे ध्वनी माझ्या कानावर पडत आहे. मन अतिशय प्रसन्न झालेलं आहे. प्रकाश, प्रकाश, प्रकाश. हठयोगाच्या साधनेप्रमाणेच शरीर काट करण्यासाठी ही वारी माझ्या मनाला अतिशय उभारी देत आहे. या प्रकाशामध्ये मला स्थित करून घेत आहे. तहानभूक असरून सर्वजण शरीराने सामील होतात तसा मी तहानभूक असरून माझ्या सूक्ष्म देहाने या वारीमध्ये सामील झालेलो आहे. माझ्या मनामध्ये त्या दिव्यतेचे सर्व भाव त्या प्रकाश रूपाने प्रगट होत आहे. प्रकाश, प्रकाश. दिव्य जाणीवेचा दिव्य प्रकाश. आळंदी देहू दोन्ही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी या पावसानंतर असलेल्या हिरवाईचा मी दिव्य आनंद घेतानाच या टाळ मृदंगाच्या गजरामध्ये माझं मन पूर्णपणे तल्लीन झालेलं आहे. प्रकाश, प्रकाश, प्रकाश. सर्व ठिकाणी मला विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत आहे. सर्वत्र विठ्ठल, 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 विठ्ठल हा नामध्वनी माझ्या कानावर पडत आहे आणि त्यातून निघणारा प्रकाश मी अनुभवत आहे.
सर्व आसमंत या विठ्ठल नामामध्ये बुडून गेलेला मी पाहतो. आणि या नामाबरोबरच ज्ञानोबा तुकाराम हा जयघोष सुद्धा माझ्या कानावर पडत आहे. संपूर्ण देहभान विसरून ह्या पावसामध्ये सुद्धा त्या वारकऱ्यांच्या मध्ये मी मानस रूपाने फेर धरलेला आहे. मी त्या टाळमृंगाच्या तालावर नाचत आहे. माझा संपूर्ण प्रकाश मी याच्यामध्ये एकरूप केलेला आहे. या हरिनामाच्या प्रकाशात मी पूर्णपणे दंग झालेलो आहे. या विठ्ठलाच्या नामामध्ये मी हळूहळू पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहे. प्रकाश प्रकाश दिव्य जाणीवेचा दिव्य प्रकाश मला त्या ओढीने पुढे घेऊन जात आहे. मी ह्या प्रकाशामध्ये पूर्णपणे स्थित होताना ज्या दिव्यत्वामध्ये मी गेलो, त्या दिव्यत्वामध्ये मी स्थित झालेलो आहे. हे प्रकाशरूपी विठ्ठला, माझे मन तुझ्या चरणी पूर्णपणे स्थिर होऊ दे आणि मानस रूपाने ह्या प्रकाशाची मानसवारी माझ्याकडून पूर्णपणे करून घे, अशी मी तुला या ध्यानातून प्रार्थना करत आहे. प्रकाश प्रकाश प्रकाश. सर्वत्र भगव्या ध्वजांची जाणीव होत आहे. टाळ मृदुंगांचा नाद हळूहळू सर्वत्र वाढताना दिसत आहे. ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष चालू आहे आणि ह्या दिंडीमध्ये मी माझ्या सूक्ष्म देहाने सामील होऊन हळूहळू पुढे निघालेलो आहे. हळूहळू ही पालखी या प्रकाशातून मला पुण्यापर्यंत घेऊन जात. हा प्रकाश पुढे पुढे चालत असताना मी सासवड, जेजुरी, फलटणपर्यंत जातो. त्या प्रकाशामध्ये कुठल्याही प्रवासामध्ये मला प्रकाशाशिवाय तर कुठलीही जाणीव नाही. या प्रकाशातून मी नातेपुते, फलटण पुढे भागात पोहोचून भंडी, शेगाव, वाखरीपर्यंत पोहोचला आहे. भगवंताचं ते भव्य रिंगण मला अनुभवण्यास येत आहे. त्यातून निघणारा प्रकाश मी अनुभवत आहे. प्रकाश प्रकाश प्रकाश. सर्वत्र विठ्ठल घोषाचा हा हरिनाम मला कानावर सातत्याने पडत आहे. आणि आता मी या भूवैकुंठ पंढरपूर नगरीमध्ये जाऊन पोहोचलो आहे. सूक्ष्म देहाने ही सर्व अनुभूती माझी अतिशय ताजी होतानाच मी पूर्णपणे त्या नामामध्ये तल्लीन झालेलो आहे. प्रकाश प्रकाश प्रकाश. हा प्रकाश मला चंद्रभागा नदीपर्यंत घेऊन जातो. या प्रकाशाने जी दिव्यता माझ्यामध्ये निर्माण केलेली आहे, ती स्नानरूपी मी भगवंताने मी चंद्रभागेमध्ये डुंबलो आहे. सर्वत्र प्रकाशाची दिव्य अनुभूती होतानाच भक्त पुंडलिकांचं मनोभावे मी दर्शन घेत आहे. प्रकाश प्रकाश दिव्य जाणीवेचा दिव्य प्रकाश. या चंद्रभागाच्या तीरावरून पायरीवरून येतानाच या भूवैकुंठाचं असलेले द्वारकाधीश श्रीकृष्ण भगवंताचं दर्शन मला होत आहे. याच पुढे उजव्या बाजू असलेल्या प्रभू श्रीरामांचं दर्शन मला होत आहे. आणि याच ठिकाणी असणारं पंढरपूरचं कुलदैवत तांबडा मारुती याचंही दर्शन मला होत आहे. या सर्वांच्या दर्शनाघेत मी प्रकाश रूपाने हळूहळू विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीपर्यंत पोहोचलो आहे. या ठिकाणी संत चोखोबा यांची असणारी दिव्य समाधी मला अनुभवण्यास येत आहे. मनोभावे मी संत चोखोबा यांचं मनापासून दर्शन घेत आहे. यातून निघणारा दिव्य प्रकाश माझ्यापर्यंत पोहोचताना मला त्या शांततेची पूर्ण जाणीव होत आहे. यापुढे मी संत नामदेव महाराजांचं नामदेव पायरीला मनोभावे दर्शन घेतो. याच ठिकाणी संत जनाबाईंची समाधी आहे आणि नामदेवांच्या सर्व कुटुंबियांची, संतांची समाधी, या 14 जणांना मी नतमस्तक होऊन त्या प्रकाशाशी पूर्णपणे एकरूप होत आहे. प्रकाश प्रकाश प्रकाश. या सर्वांच्या चरणी माझं मस्तक मी स्थिर केलेलं आहे. माझ्या सर्व चिंता, दुःख, भीती, नकारात्मकता पूर्णपणे निघून गेली आहे. माझ्यामध्ये करुणा, प्रेम, शांती आणि आनंदाची दिव्य अनुभूती प्रकाश रूपाने माझ्या संपूर्ण शरीरामध्ये भरत आहे. याची जाणीव मला होत आहे. प्रकाश प्रकाश दिव्य जाणीवेचा दिव्य प्रकाश मला जाणीव करून देतो. जे जे होईल ते या भगवंताच्या इच्छेने होत आहे. तो मला ही सद्बुद्धी देत आहे, भक्तीचं पावित्र्य देत आहे आणि चित्तामध्ये समाधान देत आहे. म्हणून मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. प्रकाश
प्रकाश. दिव्य जाणीवेच्या दिव्य प्रकाशात मी हळूहळू नामदेव पायरीकडून भगवंताच्या दिशेने मानस रूपाने पुढे जात आहे. हा प्रकाश माझ्यामध्ये जी दिव्यता निर्माण करतो, त्या दिव्यतेनेच मी मानस रूपाने भगवंताच्या समोर गेलेला आहे. भगवंताचं विटेवर असलेलं ते सावळं रूप मला पूर्णपणे आता दिसू लागले आहे. तो सावळा भगवंत माझ्याकडे अतिशय प्रेमाने कृपा कटाक्ष टाकत आहे आणि या कटाक्षातून येणारा दिव्य प्रकाश मला साधनेच्या मार्गावर पुढे घेऊन जात आहे. अतिशय नम्र भावाने मी या विठ्ठलाच्या चरणी मस्तक ठेवले. संपूर्ण गाभारा त्या दिव्य प्रकाशाने भरून जातानाच माझ्या मूळ स्वरूपाकडे मला तो घेऊन येत आहे. प्रकाश प्रकाश. दिव्य जाणीवेच्या दिव्य प्रकाशात मी भगवान विठ्ठलाला मनोभावे नमस्कार केलेला आहे. या प्रकाशातून मला दिव्य शांततेचा आणि प्रसन्नतेचा दिव्य अनुभव येत आहे. या विठ्ठलाविषयी माझ्यामध्ये अतिशय दृढ भाव निर्माण झालेला आहे आणि दिव्य नामस्मरणानेच माझी एकाग्रता या प्रकाशाने वाढत आहे. अंतःकरणात भगवंताचं दिव्य प्रेम, नम्रता आणि समाधान जागृत होत आहे. प्रकाश प्रकाश. दिव्य जाणीवेच्या दिव्य प्रकाशात मानस रूपाने माझं संपूर्ण मस्तक मी या विठ्ठलाच्या चरणी अर्पण केले. दिव्य शांततेने या विठ्ठलाच्या सानिध्यात मला दिव्य शांततेचा आणि एकरूपतेचा दिव्य प्रकाशाचा अनुभव येत आहे. प्रकाश प्रकाश. दिव्य जाणीवेचा दिव्य प्रकाश माझ्यामध्ये पूर्णपणे स्थित झालेला. अतिशय श्रद्धापूर्वक अंतःकरणाने मी यामध्ये सहभागी झालो. मनाची विलक्षण ताकद असते ही मी मानसवारीतून अनुभवत आहे. प्रत्यक्ष रूपाने तासनतास या दर्शनासाठी त्या ठिकाणी ताटकळणारे वारकरी पाहतानाच मी मानस रूपाने अतिशय आनंदाने ही विज्ञानाची अनुभूती घेत आहे. देवाची भक्ती, परमेश्वराचं चिंतन यातून प्रत्येक व्यक्तीला अपार आनंद प्राप्त होतो. अशावेळी मनात निर्माण होणाऱ्या दिव्य भावना, दिव्य विचार आणि विकारांचं स्पष्ट रूप आणि प्रतिबिंब आपल्या मेंदूमध्ये उमटत आहे. ते प्रकाश रूपाने याची जाणीव मला होत आहे. प्रकाश प्रकाश. दिव्य जाणीवेच्या दिव्य प्रकाश ही पूर्णपणे स्थित झाले. या विठ्ठलाशी पूर्णपणे एकरूप झालेला आहे. हा आनंद मला वर्णन करता येत नाही. प्रकाश प्रकाश. दिव्य जाणीवेच्या दिव्य प्रकाशात हा विठ्ठल मला जाणीव करून देतो की विज्ञानाच्या कक्षेत न येणाऱ्या विषयामध्ये सुद्धा या भगवंताचं अस्तित्व आहे. त्यातून प्राप्त होणारा आनंद अतिशय अतुलनीय आहे. मेंदूविज्ञानाने असे स्पष्ट केले आहे की वैज्ञानिक तत्त्व लक्षात घेता भविष्यामध्ये मेंदूच्या शांततेसाठी ध्यान साधना अतिशय उपयुक्त आहे. या मानसवारीत मी याच विठ्ठलरूपी प्रकाशाचा शोध घेत आहे आणि माझ्या मेंदूमध्ये तो अखंडपणे मी साठवून ठेवत आहे. प्रकाश प्रकाश. दिव्य जाणीवेचा दिव्य प्रकाश. या प्रकाशातून माझी श्वासाची जाणीव पूर्णपणे शांत होताना मी अनुभवत आहे. मला अतिशय आनंदाची दिव्य अनुभूती येते. माझे संपूर्ण शरीर आणि मन शांत 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 होत आहे. माझा प्रत्येक श्वास मला ह्या विठ्ठलाच्या जवळ घेऊन जात आहे. या विठ्ठलाला मी प्रार्थना करतो, हे विठ्ठला, प्रकाश रूपाने माझे मन, बुद्धी आणि हृदय तुझ्या चरणी मी अर्पण करतो. याचा तू स्वीकार कर. मला दिव्य प्रकाशामध्ये स्थित ठेवण्याची दिव्य शक्ती माझ्याकडे दे. माझ्या मस्तकाकडे मी लक्ष देतो. माझ्या मस्तकामध्ये मला दिव्य शांततेचा अनुभव येत आहे. हळूहळू खाली येताना माझं कपाळ शांत होत आहे. माझे डोळे शांत होत आहेत. माझा संपूर्ण चेहरा शिथिल होत आहे. माझे मान, खांदे शिथिल होत आहे. दोन्ही हातांमध्ये ती शिथिलता जाणवत आहे. छाती, पोट, पाठ, कंबर, दोन्ही पाय, माझं संपूर्ण शरीर शांत 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 होत आहे. मला दिव्य स्थिरतेचा दिव्य अनुभव येत आहे आणि अतिशय हलकेपणा जाणवत आहे. माझे लक्ष आता फक्त माझ्या श्वासावर आहे. श्वासातून येणारा ज्ञानाचा दिव्य प्रकाश मी अनुभवत आहे. येणारा श्वास दिव्य प्राणशक्ती आत आणतो.
जाणारा श्वास शरीरातील सर्व विषद्रव्य बाहेर टाकतं. याची दिव्य अनुभूती मी घेत आहे. आकाशात संपूर्ण लालसर प्रकाश पसरलेला आहे. त्या पाठीमागे हा भगवा ध्वज डोळत आहे. टाळ मृदुंगांचा आवाज, नाद आता जोरात घुमू लागलेला आहे. दूरदूरून कानावर मला दिव्य अभंगाचे बोल ऐकू येत आहे. आणि याच वेळेला ज्ञानोबा तुकोबारायांचा गजर जोरात सुरू आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवून याची मानस रूपाने मी दिव्य अनुभूती घेत आहे. माझ्या प्रत्येक श्वासागणी माझा अहंकार राग मत्सर गळून पडत आहे आणि दिव्य आनंदामध्ये मी स्थित होत आहे. प्रत्येक श्वासामध्ये विठ्ठल नामाची दिव्य अनुभूती मला येत आहे आणि प्रत्येक पावलामध्ये मला या भक्तीचा अनुभव प्राप्त होत आहे. माझ्या आजूबाजूला असणाऱ्या असंख्य लाखो वारकऱ्यांमध्ये सुद्धा मी एका शांततेचा दिव्य अनुभव घेत आहे. या वारकऱ्यांमध्ये कोणी भजन म्हणत आहे, कोणी अभंग गात आहे, कोणी टाळ वाजत आहे, कोणी मृदंग वाजत आहे. या सर्व आवाजामध्ये दिव्य शांततेचा मला दिव्य अनुभव येत आहे. प्रकाश, प्रकाश, या प्रकाशाच्या नामातच परमसुख आहे. या प्रकाशाच्या नामातच प्रेम आहे. याच प्रेमाने आम्ही पुढे मार्गक्रमण करत आहोत. आमच्या मनात कोणाविषयी द्वेष राहिलेला नाही. त्यामुळे आमचं मन अतिशय हलकं झालेलं आहे. प्रकाश, प्रकाश, या प्रकाशाने आम्ही पूर्णपणे निर्मळ झालेलो आहोत. प्रकाशातून आम्ही ह्या मंदिरामध्ये त्या भगवंताच्या समोर असतानाच दिव्य घंटेचा नाद ऐकू येत आहे. धुपाचा सुगंध अनुभवायला येत आहे. भक्त देवाच्या नावाचा गजर करतात तो ऐकू येत आहे. विटेवरलं ते सावळं रूप आम्ही आमच्या हृदयात साठवून ठेवत आहोत. त्याचे कटीवरचे हात, प्रेमाने पाहणारं दिव्य प्रेमळ हास्य आणि भगवंताचे करुमय नामय नेत्र आम्हाला दिव्य शांततेमध्ये घेऊन जात आहे. आम्ही आमची सर्व भक्ती समर्पणाने या विठ्ठलाला अर्पण करत आहोत. आमच्या सर्व चिंता निघून जात आहे. आता या विठ्ठलाच्या हृदयात सुवर्णमय असा दिव्य प्रकाश बाहेर पडत आहे. तो प्रकाश माझ्या मस्तकामध्ये मला अनुभवण्यास येतो. तोच प्रकाश माझ्या हृदयामध्ये आहे. या हृदयामध्ये हा विठ्ठल प्रगट झालेला आहे. माझ्या संपूर्ण शरीरामध्ये याचं दिव्य अस्तित्व मला जाणवलं आहे. मी शांत आहे, मी शांत आहे, मी शांत आहे. मी प्रेम आहे, मी प्रेम आहे, मी प्रेम आहे. हे सर्व जे काही घडते आहे ते या पांडुरंगाच्या इच्छेने घडत आहे. मी पूर्णपणे शांत आहे, मी पूर्णपणे शांत आहे. या विठ्ठल भगवंताला मी मनापासून नमस्कार करतो, नतमस्तक होतो, साष्टांग दंडवत. आता मी रुक्माई मातेलाही साष्टांग दंडवत घालतो. सर्व संतांना वंदन करतो, सर्व वारकऱ्यांना वंदन करतो, सर्व संतांना वंदन करतो. सर्वे भवन्तु सुखिनाचा मी अनुभव घेतो. हा प्रकाश माझ्यामध्ये स्थित होताना मी पाहतो. प्रकाश, प्रकाश, प्रकाश. या वारीसाठी लाखो करोडो वारकरी आज पंढरपुरामध्ये स्थित आहे. कोणी वृद्ध आहेत, कोणी आजारी आहेत, कोणी आर्थिक अडचणीचे आहेत, परंतु असणारा आनंद मात्र त्यांना एका आनंदामध्ये घेऊन जातो. असं या विठ्ठलाचं रूप मी अनुभवतो. या सुंदर रूपानेच ज्याप्रमाणे सुदृढ शरीर प्राप्त केलं तसं सुदृढ मन प्राप्त करून द्यावं अशी पांडुरंगाला प्रार्थना करत आहोत. या प्रकाशाने आम्ही पूर्णपणे भरून जातानाच आम्ही पूर्णपणे विठ्ठलमय झालेलो आहोत. प्रकाश, प्रकाश, दिव्य जाणीवेचा दिव्य प्रकाश आमच्यामध्ये पूर्णपणे स्थित झालेला आहे. हाच भगवंत आता आमच्याशी बोलू लागलेला आहे. ज्याचे हात कटीवर आहे, ओठांवर प्रेमळ हास्य आहे. आणि हाच विठ्ठल आम्हाला विचारत आहे, आलास बघता मी तुझीच वाट पाहत. मला संपत्तीची गरज नाही, मात्र तुझ्या भावरूपी प्रेमाची अत्यंत गरज आहे. तुमच्या मला विद्वत्तेची गरज नाही, पण निर्मळ मनाची मात्र गरज आहे. असं हे विठ्ठल रूप माझ्या हृदयात मी पूर्णपणे साठवत आहे. हे विठ्ठल रूप माझ्यामधून राग काढून टाकत आहे, माझा अहंकार काढून टाकत आहे आणि एका निर्मळ मानस अवस्थेमध्ये मला घेऊन जात आहे. हीच माझी खरी मानसवारी आहे. मी संकल्प करतो,
रोज किमान 5 मिनटं मी तुझं ध्यान करेल. 10 मिनटं शक्य असल्यास नामस्मरण करेल. आणि प्रत्येक दिवसाला एक चांगलं कार्य करण्याचा मी संकल्प करतो. ह्या पांडुरंगाच्या चरण मी पूर्णपणे विलीन होतो. हा प्रकाश माझ्यामध्ये ज्याने निर्माण केला ते माझं सर्वस्व आहे, ते माझं रूप आहे. हे सर्व मी माझ्या डोळ्यामध्ये, हृदयामध्ये साठवत आहे. मी पायांनी नाही पण मनाने पंढरीत पोचलेलो आहे. या विठ्ठल रुक्माईला हृदयात साठवला आहे. तो भगवा ध्वज माझ्या हृदयात साठला आहे. चंद्रभागा नदी माझ्या हृदयात साठवत आहे. त्या प्रकाशाला मी वंदन करत आहे. प्रकाश, प्रकाश, प्रकाश. हा प्रकाश मला सांगतो, या साधनेने मन शुद्ध करा, नामस्मरण वाढवा, भक्ती दृढ करा, अंतर्मुखाने या विठ्ठलमुखाचा अनुभव घ्या. प्रकाश, प्रकाश, प्रकाश. माझा श्वास आता पूर्णपणे शांत झालेला आहे. या वारकऱ्यांमध्येच मी एक आहे असा मी दिंडीत सामील झालेलो आहे. ज्ञानोबा तुकोबरांचा गजर मी पुन्हा पुन्हा ऐकून त्या प्रकाशामध्ये स्थित होता. प्रकाश, प्रकाश, प्रकाश. या प्रकाशरूपी मानसवारीने मला मानसिक शांतता प्रदान केली आहे. माझा संपूर्ण मानसिक तणाव कमी झाला आहे. माझे विचार सकारात्मक झाले आहे. माझं अंतर्मन शुद्ध झालेलं आहे. माझ्यामध्ये प्रेम आणि करुणा जागृत झालेली आहे. मला नामस्मरणाची आवड निर्माण होत आहे. माझा ताणतणाव कमी होत आहे. अशा ह्या 30 मिनिटाच्या मानसवारीत मी अतिशय स्वतः मानसिकरित्या सुदृढ केलेलं आहे. म्हणून माऊलींनी सांगितले, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण. वारी म्हणजे केवळ चालणं नाही, स्वतःमध्ये परिवर्तन घडवणे अशी जाणीव हा प्रकाश आम्हाला करून देत आहे. रोज काही वेळ नामस्मरण, सत्कर्म सातत्य आणि प्रेमाची वागणूक याची जाणीव मला ही वारी करून देत आहे. ह्या विठ्ठलाला मी प्रार्थना करतो, हे विठ्ठला, माझे मन संपूर्णपणे निर्मळ कर. माझ्यामध्ये प्रेम, सेवा, नम्रता आणि भक्तिभाव वाढू दे. माझे संपूर्ण जीवन मी तुझ्या चरणी समर्पित करत आहे. समर्पित जीवनामधून होणारा ह्या प्रकाशाचा उदय माझ्या जीवनामध्ये एक दिव्य शांतता निर्माण करू दे. आणि या शांततेमधून मला माझ्या स्वस्वरूपापर्यंत घेऊन जाऊ दे, अशी तुझ्या चरणी मी प्रार्थना करत आहे. कारण माझ्या मनामध्ये तुझ्याविषयी असणारा अपरंपार भाव याच प्रकाशात माझ्यामध्ये व्यक्त होताना मी पाहतो. हा प्रकाश मला मुक्त करण्यासाठीच मी तुला प्रार्थना करत आहे. ही प्रार्थना सफल होऊ दे, माझी मानसवारी सफल होऊ दे, अशी तुला प्रार्थना करत आहे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरिहर ओम. ओम श्री पद्मसंभो गुरुभ्यो नमः. ओम श्री ब्रह्मांड नायक. हरिहर ओम. आहे त्या स्थितीमध्येच थांबायचे. आजच्या उपस्थित गुरुध्यानात सर्व प्रकाशाच्या अधिकाऱ्यांची अखंड अखंड कृतज्ञता. दोन्ही हातांचं एकमेकांवर घर्षण करायचे. निर्माण झालेली सर्व दिव्य ऊर्जा आपल्या चेहऱ्यावर आणि संपूर्ण शरीरामध्ये साठवून ठेवायची. याच प्रकाशात त्या विठ्ठलाची अखंड अखंड कृतज्ञता व्यक्त करायची. आम्ही आपले आभारी आहोत, आम्ही आपले आभारी आहोत, आम्ही आपले आभारी आहोत. हरिहर ओम, हरिहर ओम, हरिहर ओम.
आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद गुरुजी, धन्यवाद. आम्ही आभारी आहोत. आम्ही आपले आभारी आहोत. आम्ही आपले आभारी आहोत. हरिहर ओम. हरिहर ओम.